घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता आपण इथे असं पाहतो की ऐश्वर्या ही विचार करत राहिलेली असते, सारंग नक्की गायब झाला तरी कुठे. काल मी खोटं बोलले, मी प्रेग्नंट आहे आणि तेव्हापासून तो गायब आहे. त्याला खरं कळलं असेल का मी प्रेग्नंट नाही आहे म्हणून? नक्की जर असं झालं असेल तर पुढे काय होईल? आता या सगळ्या विचारात ऐश्वर्या पूर्णपणे बुडून गेलेली असते. इतक्यात त्या ठिकाणी जानकी आलेली असते. आता जानकी येते आणि सरळ दरवाजा उघडून आत येते. ऐश्वर्या पटकन जानकीकडे बघते, तर आता जानकीला बघून ती लगेचच नॉर्मल असल्याचं नाटक करायला लागते. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या किती नाटकं करशील अजून? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, कशाबद्दल बोलतेस तू? त्यावर जानकी म्हणत असते, अगं तुझ्या नाटकांबद्दल जर बोलायचं झालं ना तर एक जन्म कमी पडेल. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, झालं का तुझं उगाचचं लेक्चर देऊन? झालं असेल तर निघ. त्याबरोबर जानकी म्हणत असते, अगं कशी बायको आहेस तू ऐश्वर्या? तुझा नवरा काल दुपारपासून बेपत्ता आहे. तुझ्याऐवजी दुसरी कोण बायको असती ना तर एव्हाना नवऱ्याला शोधायला निघून गेली असती. पण तू फक्त खोलीमध्ये येऊन इथल्या इथे येरझाऱ्या घालतेस, याने काय साध्य होणार आहे? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, मग तुला आहे ना काळजी, मग तू जा शोधायला. तसंही तू आहेसच ना लाडकी वहिनी या सगळ्या घरादाराची. त्याबरोबर जानकी म्हणत असते, ऐश्वर्या माझं काय करायचं ते मी बघते, पण तुझं काय? त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हे बघ मी काय करायचं हे मला तू शिकवू नकोस. जानकी म्हणत असते, ऐश्वर्या फक्त आरेला कार करता येतं तुला. तर दुसरीकडे आपण बघतो सौमित्र हा इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असतो, खरंच साहेब आज तुमच्या ह्या वर्दीमागचा खरा कलाकार आम्हाला दिसलाय. काय ॲक्टिंग करता तुम्ही? त्याबरोबर आता इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात की सर अहो मी सुद्धा माझ्या एवढ्या सर्व्हिसमध्ये पहिल्यांदाच असं काहीतरी केलं, ते सुद्धा तुमच्या आणि ऋषिकेश दादांच्या सांगण्यावरून. पण मी खरं सांगू का, ज्यावेळेस मी तुमच्या घरात सांगितलं ना सारंग रणदिव्यांबद्दल की ते नदीत पडले वगैरे, त्यावेळेस तुमच्या आईला चक्कर आली आणि हे बघून मला खरोखर खूप वाईट वाटलं. आता हे ऐकून सारंगलासुद्धा खूप वाईट वाटतं. सारंग म्हणतो, काय दादा अरे? त्याबरोबर आता सौमित्र हा त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देतो. तोपर्यंत त्या ठिकाणी अवंतिका आलेली असते. आता अवंतिका म्हणत असते की चला सारंग भाऊजी आता मी तुमची रंगरंगोटी करते. त्यावर सारंग म्हणतो, काय? त्याबरोबर अवंतिका म्हणते, हो जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर रंग लागेल तेव्हाच तर ऐश्वर्याच्या चेहऱ्यावरचा रंग उतरेल. त्यावर लगेचच सारंग म्हणतो, वहिनी काय बोलताय? त्यावर अवंतिका सांगते, अहो सारंग भाऊजी आपण काय नाटक केलं आहे? तुम्ही पाण्यात पडलात, तुमचा अपघात झाला वगैरे ना, मग तुमच्या चेहऱ्यावरती लागायला वगैरे नको का रक्त वगैरे? रिअलिस्टिक नाटक व्हायला हवं ना आपलं. त्याबरोबर सारंग म्हणत असतो की हो 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 वहिनी बरोबर आहे तुमचं. जर माझ्या चेहऱ्याला रंग लागून ऐश्वर्याचा खरा रंग सगळ्यांसमोर येणार असेल ना तर लावच तुम्ही माझ्या चेहऱ्याला रंग. त्याबरोबर अवंतिका म्हणते, चला मग माझ्याबरोबर. आणि मग ते दोघंजणं आता तिकडनं निघतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की इकडे ऐश्वर्याला एक मेसेज आलेला असतो. त्यात लिहिलेलं असतं, ज्या प्रॉपर्टीवर सगळ्यांचा डोळा आहे त्या रणदिव्यांची प्रॉपर्टी तुझ्याजवळ ठेवणं तुझ्यासाठी हानिकारक आहे. प्रॉपर्टीची डील करायची असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट कर. आता लगेचच ऐश्वर्या विचारात बुडून जाते की अरे हा नंबर कोणाचा आहे आणि का कॉन्टॅक्ट करायला सांगितलं आहे, ते सुद्धा प्रॉपर्टीची डील करण्यासाठी. तर आपण दुसरीकडे बघतो की इथे आता आजी ही घरी परत आलेली असते. आजी आता ढसाढसा खूप रडत असते आणि म्हणत असते, हे सगळं काय होऊन बसलं ग सुमित्रा, कुठे आहे आपला गुंड्या? त्यावर सुमित्रा म्हणत असते, काही समजलेलं नाही आहे ग आई अजून, मलासुद्धा खूप काळजी वाटते, काहीच कळायला मार्ग नाही आहे ग आई. आणि मग दोघीजणी खूप रडायला लागतात. त्याबरोबर लगेचच आता आजी ही ऋषिकेशकडे येते आणि म्हणत असते, ऋषिकेश अरे शोध रे माझ्या गुंड्याला, अरे धाकटा भाऊ आहे तो तुझा. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश म्हणत असतो, हो हो आजी शांत हो, हे बघ पोलिसांनी तपास सुरू केला आहे, पोलीस शोधतायत सारंगला. त्याबरोबर आजी म्हणत असते, पोलीस नाही रे, पोलीस नको, तू शोध माझ्या गुंड्याला, तू शोधशील मला माहिती आहे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणत असतो, हो हो आजी तपास सुरू आहे, हे बघ तू काळजी करू नकोस, सापडेल आपला सारंग. तू एक काम कर बरं, तू जा आणि तुझ्या खोलीत जरा वेळ आराम कर, तू आत्ताच आली आहेस की नाही प्रवासातून, जा जा जा. त्याबरोबर आजी म्हणते की नाही रे नाही, आता मी आराम नाही करू शकत, मला पहिले माझ्या गुंडीला भेटून आलं पाहिजे. आणि मग लगेचच आजी वरती चाललेली असते. तर जानकी आजीला म्हणते, आजी ऐश्वर्या खोलीत आहे, मी तुम्हाला घेऊन जाते तिथे. त्याबरोबर आजी लगेचच म्हणते की नको, कशाला, मी जाईन. आणि मग ती आता तिकडनं खोलीत जाते ऐश्वर्याच्या. इथे सगळेच जण खूप नाराज असतात
हे बघून जानकीला खूप वाईट वाटत असतं. तर लगेचच सुमित्रा म्हणत असते की मी मंदिरात जाते आणि देवीला साकडं घालते, म्हणजे माझं सारंग लवकर सापडेल. त्याबरोबर नाना म्हणत असतात, सुमित्रा अगं काय बोलतेस हे, तुझी तब्येत बरी नाही आहे, तू कुठे जातेस मंदिरात वगैरे, नको उगाच. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, नाना थांबा, आईची इच्छा आहे ना देवळात जायचं आहे, तर घेऊन जा तुम्ही तिला. त्याबरोबर लगेचच नाना म्हणतात, बरं ठीक आहे. मग लगेच आता नाना हे सुमित्राला घेऊन तिकडनं मंदिरात गेलेले असतात. तर आपण पाहतो की इकडे आजी हे ऐश्वर्याकडे आलेली असते. ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या अगं माझा गुंड्या इथे नाही आहे, घरात नाही आहे, म्हणजे तुझी काय अवस्था असेल मला माहिती आहे बाळा, पण काळजी करू नको, माझा गुंड्या सापडेल बाळा, सापडेल गुंड्या. ऐश्वर्या असं म्हणून ती ऐश्वर्याला मिठी मारते. आता ऐश्वर्याला हे सगळं हेक्टिक होत असतं. ऐश्वर्या म्हणत असते, आजी हो 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 आजी हो, सापडतील सारंग सापडतील. आणि मग ती लगेचच आजीला जवळ घेते आणि खोटं खोटं आजीच्या डोक्यावरून हात फिरवायला लागते आणि म्हणत असते, नका हा काळजी करू, नका काळजी करू, सापडतील सारंग, काही झालं नसेल त्यांना, नसतील मेले ते. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, अगं काय बोलतेस हे ऐश्वर्या, अगं असं कसं बोलतेस, जरा चांगलं बोल तू. हे बघ मी देवीला साकडं घालूनच आली आहे, माझ्या लेकाला काहीच होणार नाही, तो सुखरूप परत येईल, तू काळजी करू नकोस, माझा गुंड्या माझा गुंड्या, असं आजी करत रडत असते. आता ऐश्वर्याला खरं तर आजीचं सांत्वन करण्यात काहीच इंटरेस्ट नसतो, पण आता जर आजीचं सांत्वन केलं नाही तर घरातल्यांना डाऊट येईल, त्यामुळे ती खोटं खोटं नाकतोंड वाकडं करून आजीचं सांत्वन करत असते. हो हो आजी, रडू नका, सापडतील सारंग, हो 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 हो, शांत व्हा शांत व्हा, आत्ताच आलाय की नाही प्रवासातून तुम्ही, शांत व्हा, रडू नका रडू नका, त्रास होईल तुम्हाला, आजी रडू नका. आजी मात्र बिचारी खरोखर खूप नाराज झालेली असते आणि ती दहा मोकळून अगदी रडत असते. तर आता आपण पाहतो की इथे अवंतिकाने मेकअप करून झाल्याबरोबर ती लगेचच सारंगला आता आरसा दाखवते. स्वतःलाच बघून सारंग इतका घाबरतो की जोरात ओरडतो, त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, सारंग भाऊजी. त्यावर सारंग म्हणत असतो, अहो वहिनी काय मेकअप केलाय तुम्ही, आरारारा खतरनाक. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, मग. त्यावर सारंग म्हणत असतो, अहो वहिनी पण हा मेकअप बघून मीच एवढा घाबरलो आहे. त्याबरोबर लगेचच अवंतिका म्हणते, घाबरलात ना तुम्ही, झालं तर मग, म्हणजे ऐश्वर्या पण घाबरणारच. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, अहो हो वहिनी घाबरणार ती, पण एक प्रॉब्लेम आहे. त्यावर लगेचच अवंतिका म्हणते, आता काय झालं भाऊजी. त्यावर लगेचच तो म्हणत असतो, अहो मला तिनं ह्या अशा अवस्थेत बघू दे, पण आईने बघितलं तर आईचं काय होईल, बघितलं ना आईला सकाळी मी नदीत पडलोय कळल्यावर तिला चक्कर आली होती ते. त्याबरोबर अवंतिका म्हणते, पण इथे तुम्हाला बघायला आई आणि नाना दोघंही येणार नाही आहेत. त्याबरोबर सारंग म्हणतो, कसं. त्यावरती सांगते की अहो कारण आई आणि नाना देवळात गेलेत, माझं आत्ताच जानकी वहिनीशी फोनवर बोलणं झालं आहे, एव्हाना पोलीस घरी पोहोचले असतील, आता ते तुमच्याबद्दल सांगतील, मग घरात कोण आहे, ऋषिकेश दादा, जानकी वहिनी आणि ऐश्वर्या, मग ते तिघंच येतील की नाही. त्याबरोबर लगेचच सारंग होकार देतो. तर इकडे इन्स्पेक्टर आणि सौमित्र घरी पोहोचलेले असतात. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश विचारतो की काय झालं इन्स्पेक्टर साहेब, सांगा काहीतरी. सौमित्र काय झालं. सौमित्र काही बोलत नसतो, इन्स्पेक्टरही काही बोलत नसतात. जानकी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, सौमित्र भाऊजी अहो बोला ना काहीतरी, काय झालं, सापडले का सारंग भाऊजी. तर ऋषिकेश म्हणत असतो, अरे सौमित्र बोल ना काहीतरी, असा गप्प का राहिलायस, सापडला का आपला सारंग, कुठे आहे सारंग. त्याबरोबर आता सारंग कुठे आहे हा प्रश्न विचारल्यावर सौमित्र काहीच बोलत नसतो, तो खाली बसून घेतो. तर इन्स्पेक्टर सावंत स्वतःची टोपी काढतात आणि म्हणत असतात, ते आता ह्या जगात नाही. त्याबरोबर हे ऐकून ऐश्वर्याला प्रश्न पडतो, खरंच सारंग मेला. बापरे, नाही नाही नाही, जर असं असेल ना तर मला आता रडण्याची ओरडण्याची ॲक्टिंग करायला हवी, नाहीतर मग सगळ्यांना माझ्यावरती संशय येईल आणि असं काही व्हायला नको ना. मग लगेचच ऐश्वर्या ड्रामा करायला सुरुवात करते, नाही नाही हे खोटं बोलताय तुम्ही, शक्य नाही आहे, माझं सारंग आपल्याला सगळ्यांना सोडून नाही जाऊ शकत. आजी अहो तुम्ही नका रडू, नाही मला माहिती आहे सारंग मला सोडून कधीच नाही जाणार, तुम्ही गप्प बसा. आजी रडू नका, जोवर मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघून खात्री करणार नाही ना तोवर मला विश्वास पटूच शकत नाही. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर त्यांना म्हणतात की खात्री पटवण्यासाठी सारंग रणदिवे यांची पत्नी ऐश्वर्या रणदिवे यांना आमच्याबरोबर यावं लागेल. तर आता सौमित्रसुद्धा जोरजोरात रडत असतो. आजी लगेचच म्हणते, इन्स्पेक्टर साहेब अहो कदाचित तुम्ही जो बघितलात तो दुसरा कोणीतरी असेल, गैरसमज झाला असेल ना तुमचा. तर सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो की नाही आजी नाही,
गैरसमज वगैरे काही नाही आहे, मी स्वतः माझ्या डोळ्याने बघून आलो आहे गं. आपला सारंगच होता तो. त्याबरोबर लगेचच आता इकडे ऋषिकेश, जानकी, ऐश्वर्या, सौमित्र, अवंतिका सगळेच जण पाहायला आलेले असतात सारंगची डेड बॉडी. आता सगळे मुर्दा घरात येऊन उभे राहतात. जानकी इथे खूप रडण्याचं नाटक करत असते. ती म्हणत असते, सारंग भाऊजी, अहो असं कसं केलं? तुमच्या लाडक्या वहिनीला शेवटचं न भेटता कसे निघून जाऊ शकता हो तुम्ही? का वागला तसं माझ्याशी? त्याबरोबर लगेचच ऋषिकेश हा जानकीला जवळ घेतो आणि धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याबरोबर लगेचच अवंतिकासुद्धा म्हणायला लागते, सारंग भाऊजी, अहो का केलं तसं? कशासाठी? आता रक्षाबंधनला मी पुन्हा राखी कोणाला बांधू हो सारंग भाऊजी? त्याबरोबर लगेचच आता सौमित्रसुद्धा अवंतिकाला जवळ घेतो आणि धीर देण्याचा प्रयत्न करत असतो. तर इथे आता ऐश्वर्याला सांगितलं जातं की मॅडम पुढे या आणि बघून घ्या बॉडी. ऐश्वर्या आता पुढे येते आणि खूप घाबरलेली असते ती खरं तर त्या बॉडीवरचं जे पांघरूण असतं ते काढण्यासाठी. पण शेवटी पांघरूण काढते आणि बघते तर काय, खाली सारंग असतो. आता ऐश्वर्या घाबरलेली असते आणि ती पाठमोरे असल्यामुळे इथे सगळ्यांना आनंद झालेला असतो. सगळेजण म्हणत असतात की येस, हवं तसं झालं आहे आपल्याला. तर आपण दुसरीकडे पाहतो की आता ऐश्वर्या ही पूर्ण बिथरते आणि ती विचार करते, सारंग खरंच मेला? आणि मग ती जोरात ओरडते, सारंग कसे गेलात मला सोडून? आणि ती तिकडनं निघून जाते. त्याबरोबर ती तिकडनं निघून गेली आहे हे बघून सारंग पहिले नाकातले जे दोन्ही बोळे असतात ते काढतो आणि म्हणतो की आत्ता जीवात आला माझ्या, जीव कोंडला होता माझा. त्याबरोबर लगेचच आता इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की बापरे, खरंच तुम्ही सगळे रणदिवे एकदम ग्रेट आहात. काय कराल काही सांगू शकत नाही. वा वा, माझ्या एवढ्या 27 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी तुमच्यासारखी फॅमिली ही पहिल्यांदाच बघितली. त्यावर जानकी म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, खरे आभार तर आम्ही तुमचे मानले पाहिजे. आज तुमच्यामुळे आम्ही हे सगळं काही करू शकलो. खरंच तुमचे खूप खूप आभार. आम्हाला तुमची खूप खूप मदत झाली. एवढं बोलत जानकी आता त्यांच्यासमोर हात जोडते. त्याबरोबर लगेचच आता सारंग बेडवरती उठून बसतो आणि म्हणत असतो की आणि मी वहिनी, आणि मी एवढं केलं आहे ते? त्याबरोबर लगेचच आता जानकी म्हणते, अहो हो सारंग भाऊजी. तर लगेच ऋषिकेश सौमित्रला सारंगला म्हणत असतो की सारंग, अरे काय करतोयस तू? मुर्दा आहेस ना तू? झोप परत, जर ती परत आली मग? त्याबरोबर लगेचच सारंग म्हणतो, अरे हो हो. मग जानकी म्हणत असते की नाही, काळजी नका करू सारंग भाऊजी, ऐश्वर्या परत नाही येणार. त्यावर सगळे जानकीकडे बघायला लागतात. तर जानकी म्हणत असते, हो अगदी बरोबर ओळखते मी ऐश्वर्याला. ऐश्वर्या आता अजिबात परत नाही येणार. एव्हाना बाहेर जाऊन तिने तर नाचायची सुरुवातसुद्धा केलेली असणार आहे. तिला खूप आनंद झालेला असणार आहे. तर आता खरोखर इथे ऐश्वर्या ही खूपच खुश झालेली असते आणि ती खरोखर नाचत असते. म्हणत असते की चला, आता रणदिवेंची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार. झालेली प्रॉपर्टी माझ्या ताब्यात राहणार. येस, आता मला कोणीच नाही अडवू शकणार. सारंगचा रंग कायमचा उडाला. येस येस येस. पण नाही नाही नाही, आता मला हे असं करून चालणार. आता मला रडण्याची ॲक्टिंग करायला हवी, नाटक करायला हवं. मला दुःख झालं हे दिसलं पाहिजे ना सगळ्यांना. त्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जानकी ही ऋषिकेशला सांगते, ऋषिकेश, आता सगळी पुढची जबाबदारी तुमची आहे. सगळं तुम्हाला हँडल करायचं आहे, कराल ना व्यवस्थित? त्यावर मात्र आता ऋषिकेश लगेचच जानकीला म्हणतो की हो, तू काळजी करू नको, पुढचं सगळं मी मॅनेज करतो. आणि मग आता लगेचच तो तिकडनं बाहेर निघून जातो. आता ऋषिकेश जसाच तिकडनं निघून जातो, इन्स्पेक्टर साहेब इकडे उभे असलेल्या तिघांना म्हणजेच जानकी, सौमित्र आणि अवंतिकाला म्हणतात की तुम्ही इथेच जर थांबलात तर त्यांना संशय येईल. आपण सगळ्यांनी आता एकत्र इथे थांबायला नको. त्याबरोबर लगेचच आता सौमित्र म्हणतो, हो हो बरोबर आहे तुमचं, आम्ही निघतो. आणि मग आता लगेचच अवंतिका आणि सौमित्रही तिकडनं बाहेर पडतात. फक्त जानकीला तिथे थांबायला लावलेलं असतं. जानकी हे आता सारंगला म्हणत असते, सारंग भाऊजी, तुम्ही एकदम सुखरूप आहात ना? हेच आपल्यासाठी खूप आहे. हे बघा, तुमच्या बाबतीत हा असा विचारही आम्हाला करवणार नाही. नजर नको लागायला तुम्हाला कोणाची. त्याबरोबर लगेचच सारंग म्हणत असतो, वहिनी अगं कशाला काळजी करते, तू आहेस ना माझ्याबरोबर, मग मला काहीच होणार नाही, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. त्याबरोबर लगेचच आता पुढे सारंग म्हणत असतो, फक्त या ऐश्वर्याचा खरा चेहरा आपल्या सगळ्यांच्या समोर आला पाहिजे, बस, बाकी मला काहीच नको आहे. पुरावा मिळायला हवा आपल्याला तिच्याबद्दल. त्यावर जानकी म्हणत असते, काळजी करू नका सौमित्र भाऊजी, आपला प्लॅन एवढा भारी आहे की नक्की आपल्याला यावेळेस पुरावा सापडणारच. तर आता आपण पुढे पाहतो की सौमित्र
आणि अवंतिका हे दोघं लांब उभे राहून मज्जा बघत असतात. तर ऋषिकेश हा आता ऐश्वर्याकडे येतो आणि ऐश्वर्याला सांगत असतो की मला माझ्या भावाने मरताना सांगितलं होतं की तू सगळी रणदिव्यांची प्रॉपर्टी जी आहे ती स्वतःच्या नावावर करून घेतलीस. एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, सुईच्या टोका एवढी प्रॉपर्टीसुद्धा मी तुला मिळू देणार नाही आहे. रणदिव्यांची सोडणार नाही आहे मी तुला, सुखासुखी तर नाहीच नाही. एवढं बोलून आता ऋषिकेश हा तिकडनं निघून गेलेला असतो. आता ऋषिकेश रणदिवे ह्याने चक्क ऐश्वर्याला धमकी दिलेली असते. मग ऐश्वर्या ही इतकी घाबरून गेलेली असते की आता ऐश्वर्याला भीती वाटत असते की आपल्या हातातून प्रॉपर्टी जाणार. तर आपण दुसरीकडे पाहतो की जानकी ही आता सारंगला म्हणत असते आपल्या घरातल्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही आहे सारंग भाऊजी. त्यानंतर आता सारंगच्या अस्थी घरी आणलेले असतात, त्याचे अंत्यसंस्कार झालेले असतात आणि आता त्याच्या फोटोसमोर त्याच्या अस्थी ठेवलेल्या असतात. आता अवंतिका आणि जानकी दोघीही रडण्याचं खूप नाटक करत असतात. ऋषिकेश जानकीला धीर देत असतो तर सौमित्र हा अवंतिकाला धीर देत असतो. हे सगळं काही ऐश्वर्या फक्त उभी राहून बघत असते. आता ऐश्वर्याचं मंगळसूत्र, बांगड्या, जोडव्या सगळं काही काढून टाकलेलं असतं, टिकली वगैरे. आता तिला एक साधी साडी घातलेली असते आणि फक्त गळ्यात तिची एक चेन असते. तर आता ती रडत असते आणि इथे या दोघीसुद्धा रडण्याचं नाटक करत असतात. तर ऐश्वर्या मनात विचार करतच असते की जर खरोखर सारंग या जगामध्ये राहिलेला नाही आहे तर मग अजून सुमित्रा आईंना ही बातमी का दिलेली नाही आहे, त्यांच्यापासून हे सगळं कशासाठी लपवलं आहे. त्याबरोबर पुढे ती विचार करते की नाही, जर सारंग खरंच या जगात नाही आहे तर सगळ्यात अगोदर ही बातमी आता सुमित्रा आईंपर्यंत पोहोचलीच पाहिजे आणि मीच पोहोचवणार. मग काय, आता लगेचच ऐश्वर्या ही सुमित्राला सगळं काही खरं सांगून टाकण्यासाठी घराच्या बाहेर पडलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल. आता पुढे पाहणं हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की ऋषिकेश, जानकी, अवंतिका आणि सौमित्र यांचा प्लॅन सक्सेसफुल होणार की ऐश्वर्या आता जाऊन सुमित्राला सगळं खरं सांगणार आणि मग त्यानंतर काहीतरी प्लॅनमध्ये गडबड होणार. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगाच. पण नक्की काय घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.